तुमची जर रुचक रास असेल ना, तर आजचा हा शुक्रवार तुमच्या आयुष्याला एक अशी कल्टाणी देणार आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत थांबू शकत नव्हतात. आज मी तुम्हाला फक्त तुमचं भविष्य सांगायला आलेले नाही, तर तुमच्या काळजावर जे घाव झालेत, जे दुःख तुम्ही आजवर कोणालाच सांगू शकला नाहीत, त्यावर आज तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी स्वतः फुंकर घालणार आहे. इथेच एक गुप्त बातमी दडली आहे, जी तुम्हाला मोठा धक्का देऊ शकते. तुमच्या घराचं रक्षण करणारी तुमची कुलमाऊली, मग ती 3.5 शक्तिपीठापैकी कुलस्वामिनी आई तुळजापूरची तुळजाभवानी असो, कारल्या डोंगराची एकविरा आई असो किंवा आई यडाई असो, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई असो, याशिवाय मंडळी जेजुरीचा खंडेराया, आदमापुराचे सद्गुरू बाळूमामा, वाडी रत्नाचा अंगात खेळणारा ज्योतिबा देव असो किंवा गावाचं रक्षण करणारा म्हसोबा महाराज आणि काळभैरव देव असो, आज या सर्व जागृत देवस्थानाच्या रूपात तुमची कुलदेवता, तुमचं कुलदैवत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी ठायली आहे. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, तुमच्या घरातील कुलदैवत नेमकं कोणतं आहे? आई तुळजाभवानी आहे का एकविरा आई आहे, खंडेराया व बाळूमामा आहेत का? तुमची जी काही कुलदेवता असेल, कुलदेवी असेल, तिचं नाव आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा, कारण आज तुमची कुलदेवी तुमच्या हाकेला धावून येणार आहे. आज तुमच्या मनातली एक ती गुप्त इच्छा पूर्ण होणार आहे, जिच्यासाठी तुम्ही रात्रीचं डोळे मिटून देवाकडे साकडं घालत होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे. जर आज हा व्हिडिओ तुम्ही अर्ध्यावर सोडला ना, तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सगळ्यात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. आज जे काही घडणार आहे ते सर्व तुमच्या आयुष्यात घडत आहे आणि घडून गेलं आहे, याची परिस्थिती तुम्हाला पुढच्या काही मिनिटात येईल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कुलदेवतेचे असे 2 महाउपाय सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो तुमच्या कुलदेवताचं आणि कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी आज शुक्रवार तारीख 26 जून 2026 रोजी शुभ संकेत आणि ज्या वेळेत तुम्हाला अत्यंत सावध राहायचं आहे, ती अचूक वेळ लगेच लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. शुभ रंग गडद लाल आणि चंदेरी. शुभ अंक 9. शुभ मूलांक 9. शुभ अक्षर तो, ना, नि, नो. शुभ वेळ म्हणजेच की अमृतकाळ सकाळी 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत. या वेळेत केलेली कामे नक्कीच यशस्वी होतात. मंडळी, आज राहुकाळ आज सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहूची वक्रदृष्टी असणार आहे. हा शुक्रवारचा मुख्य राहुकाळ आहे. या 1.5 तासात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे कामे करू नका. पैशाचे व्यवहार टाळा आणि कोणाशी वाद घालू नका. आता पाहूया आज कुंडलीमध्ये नेमकं काय घडत आहे, तेही अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः मंगळदेव असल्यामुळे आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल झाली आहे. तुमच्या कुंडलीत 2ऱ्या घरात म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या घरात आज चंद्राचे भ्रमण होत आहे, तर भाग्य घरात म्हणजेच 9व्या घरात स्वतः स्वामी मंगळदेव विराजमान आहेत, जे तुमच्या भाग्याला अधिक बळ देत आहेत. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या कुंडलीतील 10व्या घरात म्हणजेच कर्म घरात शनिदेवाची दृष्टी असल्यामुळे तुम्ही आजवर घेतलेले कष्ट अजिबात वाया गेले नाहीत. आज ती वेळ आली आहे जिथे तुमच्या कष्टाचं सोनं होणार आहे आणि भाग्याचे दारे उघडणार आहेत. ग्रह तुम्हाला साथ देत आहेत. फक्त तुम्हाला आता योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. पण मला माहिती आहे, आज ग्रहाची स्थिती आणि तुमची वृश्चिक रास कितीही बलवान असली तरी गेल्या काही दिवसात तुम्ही आतून पार खचून गेला आहात. जवळच्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही लोकांचं भलं करत राहिलात आणि लोकांनी मात्र तुमच्या हक्काचे पैसे बुडवले. रात्री अंथरुणावर पडल्यावर डोळ्यातून येणारे ते अश्रू, पैशाची सतत जाणवणारी अडचण आणि मनातला तो असह्य मानसिक तणाव, हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे ना? हो, मला माहिती आहे.
तुम्ही नेहमी विचार करता की सगळं चांगलं असूनही माझ्याच नशिबात हा संघर्ष का? पण आता रडणं थांबवा, कारण तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. मंडळींनो, आता मी जो चौथा मुद्दा सांगणार आहे ना, तो वृश्चिक राशीच्या 99% लोकांच्या आयुष्यात सध्या घडत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. पण थांबा, इथेच बहुतेक लोक मोठी चूक करतात. तुमच्या आर्थिक आयुष्यात आज एक अत्यंत अचानक घडणारी घटना समोर येत आहे. जर तुमचे पैसे अचानक किंवा अनेक दिवसापासून कुठे अडकले होते किंवा व्यवसायात तुमचे नुकसान होत होते, तर आज तुम्हाला एक मोठी रक्कम मिळण्याचे योग दिसत आहेत. पहा मंडळी, तुम्ही जर एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला, जवळच्याच नातेवाईकाला वर्षभरापूर्वी मोठी रक्कम उसने म्हणून दिली होती आणि त्यांनी ती परत देण्यास नकार दिला होता, तर आज तो स्वतःहून तुमच्या घरी येऊन ते पैसे परत करण्याची शक्यता आहे. किंवा बऱ्याच काळापासून रखडलेला जमिनीचा किंवा वारसा हक्काचा व्यवहार आज मार्गी लागून तिथून अनपेक्षित लाभ होऊ शकतो. आता जी गोष्ट सांगणार आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. हा धनलाभ तुम्हाला एकाएकी श्रीमंत करू शकतो, परंतु या पैशाचा वापर योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची सावली तुम्हाला हे पैशाचे नियोजन करण्यास भाग पाडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इथेच बहुतेक लोक घाईगडबडीत निर्णय घेतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एक गुप्त संधी मिळण्याची शक्यता आहे, जी तुमच्या सहकार्यापासून लपवली असेल. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. काल्पनिक प्रसंग सांगायचा झाला तर समजा तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीत काम करत आहात आणि तुम्हाला वाटत आहे की तुमच्या कामाची चीज होत नाही, तर आज कार्यालयातील किंवा ऑफिसमधील एखादी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला कामाची दखल घेईल. तुम्हाला अचानक कार्यालयात बोलून नवीन आणि मोठ्या जबाबदारीचे पत्र दिले जाऊ शकते. याशिवाय एखादा जुना ग्राहक जो दुसऱ्या दुकानात गेला होता, तो पुन्हा मोठा व्यवहार घेऊन तुमच्या दारात येईल. आज तुम्हाला एक असा अनपेक्षित दूरध्वनी म्हणजेच अनपेक्षित असा एखादा कॉल, मेसेज जो येईल, तुमच्या व्यवसायाची दिशा बदलून टाकेल. ही एक गोष्ट मुळीच दुर्लक्ष करू नका. नवीन नोकरी किंवा भागीदारीची प्रस्ताव स्वीकारताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. आळस महागात पडू शकतो. तुमच्या आयुष्यात असे चांगले लोक आहेत, तसेच काही गुप्त शत्रू देखील आहेत, जे तुमच्या यशावर जळत आहेत. आता जी गोष्ट उघड करणार आहे ना मंडळी, त्याकडे गांभीर्याने पहा. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमचेच जवळचे असतात आणि म्हणूनच मी सांगते, आता सावध व्हा. पहा मंडळी, सांगायचं जर झालं ना, तर तुमचे शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबाची निंदा करते, पण तुमच्या समोर आल्यावर गोड बोलून घरातले गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आज या व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर उघड होईल. ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला, त्यांनीच तुम्हाला पैशाची किंवा नात्याच्या बाबत दगा देण्याचा कट रचलाय. त्यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. ही व्यक्ती तुमच्या घरात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कुलदेवतेच्या कृपेने या शत्रूचा डाव उलटणार आहे आणि त्याचे कारस्थान उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या गोड बोलण्याला भूलू नका. आता वळूया तुमच्या प्रेम जीवनाकडे आणि विवाहाकडे, म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमच्या संसाराकडे, जो आपल्या वृश्चिक राशीच्या 90% लोकांचा मुख्य प्रश्न आहे. इथेच अनेक तरुण आणि तरुणी निराश होऊन बसतात. ज्यांचे विवाह बऱ्याच दिवसापासून जमत नव्हते, त्यांच्या आयुष्यात आता अचानक भेट होण्याचे योग आहेत. तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. समजा गेली 2 वर्षापासून तुमच्या विवाहासाठी अनेक ठिकाणी बोलवणी झाली, पण ऐनवेळी देवाणघेवाण किंवा पत्रिकेवरून स्थळ नाकारलं गेलं, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे आई वडील मानसिक तणावात आहात. जर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात विवाहाच्या संदर्भात एक अत्यंत शुभ बातमी येईल. एखादं अत्यंत संस्कृतीत स्थळ स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि बोलणी पक्की होईल. पती पत्नीमधील जुने वाद मिटून तुमचे नाते मजबूत होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा किंवा एक गोष्ट दुर्लक्ष करू नका. विवाहाची नवीन बोलणी करताना तुमच्या भूतकाळातील कडू आठवणी किंवा जुने वाद मध्ये आणू नका, नाहीतर आलेली लक्ष्मी दारातून परत जाऊ शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात आज काय बदल होणार आहेत ते पाहूया. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवताचं नाव लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृश्चिक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळी, इथेच अनेक घरामध्ये शांतता हरवलेली असते. आज तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलणार आहे. गेल्या काही दिवसापासून घरात जे कलश आणि भावाभावामधील मतभेद सुरू होते ते संपवण्यासाठी आज घरात एक मोठी चर्चा घडून येईल. कल्पना करा, तुमच्या घरात मालमत्तेवरून किंवा पैशाच्या देवाणघेवाणावरून बरेच दिवस अबोला धरला गेलाय. घरातील ज्येष्ठ माणसे चिंतित आहेत. आज कुलदेवतेच्या प्रेरणेने घरातील सर्व सदस्य एकत्र बसतील आणि सर्व वाद एकत्रपणे मिटवतील. घरात एखादी आनंदाची बातमी जसं की मुलाचं यश किंवा नवीन वास्तू खरेदीचे नियोजन यावर शिक्का मारपत होईल. घरातील जुना तणाव संपणार आहे. आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. घरातील सुख टिकवायचं असेल तर आज घरातील कडू शब्द बोलणे टाळा. संध्याकाळी घरातील मोठ्या व्यक्तीचे पाय धरून आशीर्वाद घ्या. तुमची भाग्यवृत्ती नक्की होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याकडे विशेष लक्ष द्या. इथेच बहुतेक लोक आपल्या शरीराकडे कानाडोळा करतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पूर्णपणे बरे आहात तर छोट्या मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आज तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सतत डोकेदुखी, पायांना मुंगे येणे किंवा तीव्र थकवा जाणवत असेल तुमच्या राशीवर असलेल्या कामाच्या ताणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आज रात्री लवकर झोपण्याचा नक्की प्रयत्न करा आणि खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. विशेषतः मंडळी, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे टाळा, नाहीतर जुने पोटाचे आजार वर डोके काढू शकतात. भाग्याची साथ कशी लावणार आहे ते आता समजून घ्या. आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती तुमच्या मनात श्रद्धा निर्माण करेल. तुमच्यावर तुमच्या कुलदेवताचा आशीर्वाद असल्यामुळे आज एक मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जिथे तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नव्हतं तिथे आता तुमचं भाग्य उजळणार आहे. समजा तुम्ही एखादी परीक्षा दिली होती किंवा सरकारी कामासाठी अर्ज केला होता जो अनेक महिने धूळ खात पडला होता. आज अचानक देवकृपेने त्या फाईलवर मंजुरीची मोहर उमलते. हा मोठा बदल तुमच्या आयुष्याला एका अत्यंत सकारात्मक मार्गावर घेऊन जाईल. तुमची कुलदेवता तुमच्या पाठीशी असल्यामुळे कोणती अनिष्ट शक्ती तुमचे काही वाकडे करू शकणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अनेकदा लोक सुखी आले की देवाला विसरतात. हा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला कुलदेवतेची विसरलेली सेवा पुन्हा सुरू करावी लागेल. आजच्या पवित्र दिवशी देवाचे आभार मानायला विसरू नका. आता पाहूया येणारा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे. इथेच तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील 7 दिवसात तुमच्यासाठी अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचं ठरणार आहे. निसर्ग आणि ग्रह तुम्हाला काही खास संकेत देणार आहे ज्याकडे तुम्हाला डोळेसपणे पाहावे लागेल. कल्पना करा की पुढील 7 दिवसात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे तर या काळात तुम्हाला अनपेक्षित लोकांकडून मदत लाभेल. या 7 दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यात एक मोठी घटना घडणार आहे जी तुमची नोकरी आणि पैशाशी संबंधित असेल. तुमचे नशीब पालटणार आहे. आता तीळ मात्र शंका नाही, यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. हे 7 दिवस तुमच्या जुन्या कठीण काळाचा प्रभाव कमी करणारे ठरणार आहेत. परंतु लक्षात ठेवा, या काळात कोणती अनोळखी व्यक्तीवर पैशाच्या बाबत अंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर नशिबाने आलेली संधी हातातून निसटू शकते. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, आता मी जो विशेष इशारा देत आहे ना तो नीट कान देऊ नये का, कारण हा मुद्दा तुमच्या भविष्यातील संकटापासून तुमचं रक्षण करू शकतो. इथेच बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहून जातात. आजच्या दिवशी तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नये, याबद्दल अत्यंत सावध राहिलं पाहिजे. एखादी व्यक्ती तुम्हाला कमी पैशात दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवू शकते किंवा सोन्या चांदीच्या व्यवहारात भागीदार करण्याची गळ घालू शकते. अशा कोणत्याही पैशाच्या व्यवहारात आज पडू नका, अन्यथा तुमचे कष्टाचे पैसे पाण्यात जातील. त्याचप्रमाणे आज कामाच्या ठिकाणी किंवा समाजात कोणत्या प्रकारचा वाद टाळा. रस्त्यावरून जाताना किंवा प्रवासात काळजी घ्या. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मंडळी, किंवा ही जी गोष्ट आहे ना ती दुर्लक्षित करू नका. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतो. आज कोणाशी वाद घालण्यापेक्षा शांत राहणं अधिक हिताचं ठरेल. आता थांबा, ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आला आहे.
आता जो महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो वृश्चिक राशीतील अनेक लोक वर्षानुवर्षे विसरले आहेत, पण याच एका उपायामुळे तुमच्या आयुष्यातील रखडलेली सर्व कामे मार्गे लागू शकतात. हा उपाय तुमच्या कुलदेवतेशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, नोकरीत अडचणी येत असतील, लग्न जमत नसेल किंवा वर्षानुवर्षे पदरात मूलबाळ होत नसेल ना, तर हा उपाय अत्यंत श्रद्धेने करा आणि मग बघा चमत्कार. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आज या शुक्रवारच्या दिवशी कुलदेवीची कृपा संपादन करण्यासाठी हे 2 महाउपाय अत्यंत श्रद्धेने नक्की करा. आज रात्री 9च्या आधी तुमच्या देवघरासमोर बसा. कुलदेवीचं स्मरण करून गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावा. एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर कुंकू आणि एक लाल फूल तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊन, मग ती आई तुळजाभवानी असो, एकविरा आई असो की खंडेराई असो, ते जल देवाच्या चरणी अर्पण करा आणि मनातल्या मनात म्हणा, हे कुलदेवते, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा कर आणि माझ्या पाठीशी उभी राहा. तुमची जी काही अडचण असेल, मग ती लग्न असो, नोकरी असो किंवा संतान प्राप्तीसाठी असो, ती कुलदेवीला सांगा किंवा कुलदेवताला सांगा. तुमच्या पाठीवरचं अदृश्य हात तुम्हाला लगेच जाणवेल. मंडळी, आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या कुलदेवताचा जो काही मंत्र असेल त्याचा कमीत कमी 108 वेळा जप करा. जर मंत्र माहिती नसेल तर सरळ ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. आज कुलदेवतेला गुळ खोबऱ्याचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य नक्की दाखवा. घरातील मुख्य दारावर हळदीचं पाणी शिंपडा किंवा हळदीचं लिंपन करा. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी कायमची नष्ट होते. व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने घरात लवकरच बालकाचे पाय लागतील. मंडळी, त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हळदीचं लिंपन करता तेव्हा तुमच्या मुख्य दारावर स्वस्तिक देखील नक्की काढा. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, परिस्थिती आज कितीही कठीण असली तरी घाबरू नका. तुमची कुलदेवता, कुलदेवी आणि हा शुक्रवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याची नवी पाठ आहे. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव आठवलं असेल तर आता कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवी किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावंडाबरोबर किंवा मित्रपरिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कुलदेवता तुमचं कल्याण करो. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव